लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये आले। आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी। बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना, जून हप्ता कधी जमा होईल, कधी जमा होईल। अखेर बहिणींच्या खात्यात जून हप्त्याचे 1,500 रुपये आणि जुलैचे 1,500 रुपये। जून आणि जुलै 1,500 टोटल किती झाले? 3,000 रुपये। ओके, 3,000 रुपयाने सुरू झाले आजपासून। तर ज्या बहिणींना पैसे आले त्यांनी यस टाईप करा आणि ज्यांना कोणाला अजूनपर्यंत पैसे आले नसतील तर नो टाईप करा। हो, आणि ज्यांना पैसे नाही आले त्यांनी आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा। आज तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। जर तुमच्या खात्यात पैसेच अजूनपर्यंत जमा झाले नसतील, खात्यामध्ये पैसेच आले नसतील, तर बघा तुम्हाला आज कोणत्या वेळेत किती वाजता पैसे तुमच्या खात्यात येतील याबद्दल तुम्हाला माहिती मी सांगतो। अतिशय दमदार माहिती आहे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा। चला सर्व माहिती बघा, आता सर्व माहिती नीटपणे समजून सांगतो। तर बहिणींनो, तुम्ही सर्वजण वाट बघत आहेत। तर सांगण्यात आलं की जून हप्ताचा जे काही 1,500 रुपये आहेत ते येतील असं सांगण्यात आलं, परंतु पैसे काही येत नव्हते आणि आता डायरेक्टली थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपयाने सुरू। 2 हप्ते एकत्र, 2 हप्ते जे आहेत ना बहिणींनो, 2 हप्ते तुमच्या खात्यात येणे सुरू। ही सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी। तर बघा एकदमच डायरेक्ट 2 हप्ते डायरेक्ट एकदमच। हे बघा, पहिले 5 मे म्हणत आहे मी, 5 जून रोजी जूनच्या सुरुवातीलाच तुम्हाला 1,500 रुपये आले होते, बरोबर। हे जे काही 1,500 रुपये तुमच्या खात्यात जमा झाले ते तुम्हाला मे महिन्याचे पैसे मिळाले होते, मे महिन्याचे। आणि मे महिन्याचे पैसे जमा झाल्यानंतर जून हप्ता पण लवकरच खात्यात टाकला जाईल असं सांगण्यात आलं, परंतु जून हप्ता काही आला नाही। डायरेक्टली जून आणि जुलै 2 हप्त्याचे 3,000 रुपये येणे सुरू। ही सर्वात मोठी अपडेट आहे। आता यासाठी बघा, तुमच्या जिल्ह्यात जरी पैसे आले नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण ज्यांना कोणाला पैसे आले असतील त्यांनी यस टाईप करा आणि ज्यांना कोणाला पैसे अजूनपर्यंत आले नसतील त्यांनी नो टाईप करा। अतिशय दमदार माहिती आहे, व्हिडिओ पूर्ण बघा। लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आहे। तसेच आपण लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर माहिती बघणारच आहोत, परंतु आज आपण ताज्या बातम्या पण बघणार आहोत। ताज्या बातम्या तुम्हाला सर्वांना माहीत आहे, लाडकी बहीण योजनेसंदर्भात तर तुम्हाला माहिती मिळतेच, परंतु तुम्हाला सोबत मी ताज्या बातम्या पण सांगत असतो। डेलीच्या रोजच्या ताज्या बातम्या सांगत असतो, कामाच्या बातम्या सांगत असतो, म्हणजे तुम्हाला त्या बातम्या पुन्हा दुसऱ्या चॅनलवरती बघण्याची गरज नाही, कारण अशा बातम्या मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला दुसरं कुठेच पाहायला मिळणार नाहीत। अशा महत्त्वाच्या आणि सर्व कामाच्या बातम्या असतात, कामाच्या। ओके, सर्व कामाच्या बातम्यात व्हिडिओ पूर्ण बघा। अतिशय दमदार माहिती आहे आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी खुशखबर आहे। तर भरपूर दिवसापासून लाडकी बहीण वाट बघत आहे, पैसे आज येतील उद्या येतील, परंतु पैसे काही खात्यामध्ये येत नाही। आणि बघा आता नुकतेच डायरेक्ट 3,000 रुपये 2 हप्त्याचे लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू। तर लाडकी बहीण खुश झाली, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यात डायरेक्ट 2 हप्ते आता एकत्र येत आहेत। 2 हप्ते एकत्र येत आहेत, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणी खुश झाल्या। चला सर्व माहिती आपण नीटपणे समजून घेऊया आणि तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्हाला सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी समजून सांगतो। तुम्हाला सर्वांना माहीत आहे, जी पण माहिती मी तुम्हाला देतो एकदम सोप्या भाषेत सांगत असतो। बघा आता सर्व माहिती आपण जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सर्वांनी इथून व्हिडिओ पूर्ण बघा। आता जी काही माहिती मी तुम्हाला देणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी। 2 हप्त्याचे डायरेक्ट तुम्हाला 3,000 रुपये। तरी खुशखबर तुम्हाला कोणीच सांगणार नाही, सर्वप्रथम मी तुम्हाला सांगत आहे, सर्वप्रथम, कारण खुशखबरच तशी आलेली आहे बहिणींनो। तुम्ही सर्वजण वाट बघत होते ना, तुम्ही वाट बघत होते पैसे कधी येतील। थेट लाडक्या बहिणींच्या खात्यात 3,000 रुपये सुरू। मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो, व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि सर्व माहिती तुम्हाला मी सांगणार आहे। आणि जी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात, ही अपडेट ऐकून तुम्ही सर्व खुश होणार आहात। आता
कारण ही अपडेट तुम्हाला यूट्यूबवरती अजूनपर्यंत कोणीच सांगितले नाही, मीच तुम्हाला सर्वप्रथम माहिती देत आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, अतिशय दमदार माहिती आहे। चला सर्व सांगतो तुम्हाला, तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि सर्वांनी पटकन पहिले या व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा, शेजारील घंटीचं बेल आयकन प्रेस करा, ऑल नॉर्थ सिलेक्ट करा, म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलचे पाहायला मिळतील। चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीचं बेल आयकन प्रेस करून ऑल नॉर्थ सिलेक्ट करून घ्या। चला आता सर्व माहिती आपण जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेसंदर्भात। तर बघा, जून हप्ता प्लस जुलै हप्ता दोघी हप्ते एकत्र लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 रुपये येणे सुरू, याबद्दलची मोठी खुशखबर आलेली आहे। तुमच्या खात्यात जरी पैसे आले नसतील तर बघा, आता महत्त्वाचे अपडेट, पैसे येणे सुरू झाले, थेट तुमच्या खात्यात 3000 रुपये येणे सुरू झाले। चला त्याबद्दल जी माहिती आलेली ती माहिती बघा आता तुम्ही सर्वांनी। लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। जून महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले नाहीत, त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। अजूनही पैसे जमा न झाल्याने आता जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। बघा, चर्चा सुरू झालेल्या आहेत की जून आणि जुलै हे 2 हप्त्याचे पैसे एकत्र येतील अशी चर्चा होत आहे आणि आता सुरुवात देखील झाली, 3000 रुपये खात्यामध्ये येणे सुरू। तर बघा, सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींनो, इथून तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, तुम्हाला सर्व माहिती मी सांगतो। बघा मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। लाडकी बहीण योजनेत जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्र येऊ शकते, यामागचे कारण असे की महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत, अजूनही याबाबत घोषणा झाली नाही। याआधीही 2 महिन्याचे हप्ते एकाच महिन्यात देण्यात आले आहेत, त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार असा प्रश्न निर्माण केला जात आहे। मात्र अद्याप याबद्दल कुठलीही घोषणा झालेली नाही। पुढे बघा, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे स्वतः घोषणा करून लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची माहिती देतात, त्यानंतर हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले जातात। मात्र जूनच्या 1500 रुपयाबाबत कोणतीही माहिती अजूनपर्यंत दिलेली नाही। हे बघा, तर आदिती तटकरे मॅडम जेव्हा पण पैसे टाकले जातात दर महिन्याला, तेव्हा आदिती तटकरे मॅडम त्याबद्दल न्यूजवरती घोषणा करतात, बरोबर, न्यूजवरती घोषणा करतात, प्रसारमाध्यमांशी बोलतात, परंतु यावेळेस अजून काही त्या संदर्भात अपडेट आलेले नाही असं सांगण्यात येत आहे। आणि आता जे काही जून हप्त्याचे पैसे आहेत ते लेट झाले असं आपण पकडूया, आता लेट झाले ते पैसे, त्यामुळे आता तुम्हाला 3000 रुपये मिळतील, 2 हप्त्याचे 3000 रुपये मिळतील का, असा एक प्रश्न उपस्थित झालेला आहे। आणि त्याबद्दल जी माहिती आहे ती माहिती बघूया आपण। थेट तुमच्या खात्यात आता 2 हप्ते 3000 रुपये येणार का, अशा चर्चा आता सध्या सुरू आहेत। 3000 रुपये थेट खात्यामध्ये जमवतील असं सांगितलं जात आहे। जी माहिती आलेली आहे ती माहिती बघा तुम्ही, आता सर्वात मोठी अपडेट आहे, कारण दर महिन्याच्या 25 तारखेला 1500 रुपये येऊन जातात, परंतु जून हप्त्याचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाहीत, त्यामुळे सर्वजण आता वाट बघत आहे पैसे कधी येतील। आणि काही चर्चा चालू आहेत आता की 2 हप्त्याचे 3000 येतील म्हणून, आणि त्याबद्दल जी अपडेट आहे ती अपडेट बघूया आपण। आता बघा, महत्त्वाची अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो, इथून माहिती पूर्ण बघा तुम्ही। आता सर्वात मोठी अपडेट तुम्हाला मी आता सांगतो। तर बघा बहिणींनो, सर्वात मोठी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी। हे बघा, मे महिन्याचा हप्ता देखील लांबणीवर गेला होता। हे पैसे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिले होते, त्यानंतर जून महिन्याचा हप्ता देखील जुलै महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे जून आणि जुलैचा हप्ता एकत्र येणार का असा प्रश्न विचारला जात आहे। जर असं झालं तर जुलै महिन्यात महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा होणार आहेत। बघा, सर्वात मोठी अपडेट म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे तुम्ही नीटपणे समजून घ्या, अपडेट काय आहे। हे बघा, मे महिन्याचा हप्ता जो आहे ना 1500 रुपये तुम्हाला मिळाले,
परंतु हे 1500 रुपये तुम्हाला जून महिन्यात मिळाले होते, मे महिन्याचे देखील. म्हणजे मे महिन्याचा हप्ता देखील उशिरा मिळाला होता, उशिरा. बरोबर, उशिरा मिळाला. त्यामुळे आता जून हप्त्याचा जो काही 1500 रुपयाचा हप्ता आहे तो पण उशिरा मिळेल का, तर उशिरा मिळेल का असा सवाल तुमचा आहे. तर बघा, माहिती नीटपणे समजून घ्या. उशीर होईल असं सांगण्यात येत आहे. मग जरी उशीर जरी होईल तर मग तुम्हाला जून प्लस जुलै या 2 हप्त्याचे पैसे 3000 रुपये येतील असं चर्चा सुरू आहे. परंतु याबद्दल कुठलीही शासनाने अधिकृत माहिती किंवा घोषणा झालेली नाही बरं. फक्त एक मीडियामध्ये किंवा मीडिया रिपोर्ट, सोशल मीडियावरती असं सांगितलं जात आहे की 2 हप्त्याचे पैसे तुम्हाला एकत्र दिले जाऊ शकतात. परंतु या संदर्भात अधिकृत माहिती किंवा असा काही अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही बहिणींनो. ओके. परंतु मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अजून सांगता येत नाही. 2-3 दिवसात पैसे येऊ शकतात तुमच्या खात्यात आणि जून महिन्याचेच पैसे येऊ शकतात 1500 रुपये असं मला वाटत आहे. आणि जरी नाही चालेल तर मग तुम्हाला 3000 रुपये येतील 2 महिन्याचे, जून आणि जुलैचे एकत्र तुम्हाला पैसे मिळतील. मग आलं लक्षात. आणि शक्यतोवर जरी आले तर ठीक आहे, एकाच हप्त्याचे पण आले तरी ठीक आहे, जूनचे पण पैसे येऊन जायला पाहिजे. जरी तसा निर्णय झाला तर लवकरच ते पैसे आता 1-2 दिवसात येऊन जातील. आणि मी सांगतो तुम्हाला, जरी ज्यांना पैसे आले त्यांनी लगेच यस टाईप करायचं आहे कमेंट बॉक्समध्ये, आणि ज्यांना नाही आले त्यांनी नो टाईप करायचं आहे. म्हणजे सर्वांना समजायला पाहिजे की कुठे कुठे पैसे आले, कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे आले, हे सर्वांना समजायला पाहिजे. त्यामुळे आता तुम्हाला जरी पैसे मिळाले नसतील तर नो टाईप करा, म्हणजे सर्वांना समजेल की पैसे आले की नाही म्हणून. खरोखर सांगा, जरी पैसे आले असतील तर हो म्हणा, जरी नाही आले असतील तर नो म्हणा. चला पटापट कमेंट करा. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती दिली, सर्व माहिती नीटपणे समजून सांगितली. चला आता आपण आजच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बघूया. लाडकी बहीण योजनेसंदर्भात मी तुम्हाला सर्व माहिती सांगितली. आता बघा आज रोजीच्या मोठ्या ताज्या बातम्या. तर आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट बघितली. लाडक्या बहिणीनं थोडी वाट बघा, अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात पैसे आता येणार आहेत. जरी 1 हप्त्याचे आले, जून हप्त्याचे, तर मग ते अचानकपणे आता केव्हा येऊ शकतात. जरी जास्त थोडा उशीर झाला, अजून 5-1 दिवस जास्त उशीर झाला तर मग तुम्हाला 2 हप्त्याचे जून प्लस जुलैचे एकत्र 3000 रुपये मिळू शकतात बहिणींनो. आलं लक्षात. चला, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आपण संपूर्ण अपडेट जाणून घेतली. आता आपण जाणून घेऊया आज रोजीच्या मोठ्या ताज्या बातम्या. चला, ताज्या बातम्यामध्ये पहिली बातमी तुम्ही बघू शकता. पहिली बातमी आहे, राज्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा, कोणते जिल्हे धोक्यात बघा, हवामान खात्याची गंभीर सूचना. बघा, 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे. राज्यात अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्याच्या भागांमध्ये पावसाचे संततधार सुरू आहे. काल सकाळपासूनच पालघर, बोईसर, डहाणू या पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार पाऊस पडला. ओके. तर काही भागात मात्र पावसाने उसंत घेतल्याचेही चित्र दिसत आहे. काही ठिकाणी पाऊस पण येत नाही आहे आणि काही ठिकाणी जोरदार पाऊस चालू आहे, असं चित्र सध्या आपल्याला राज्यात पाहायला मिळत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. कोकणात आणि घाट परिसरात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. तर किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक असेल. राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता असून यासाठी हवामान खात्याने तीव्र पावसाचे अलर्ट जारी केला आहे. बघा, तीव्र पावसाचा अलर्ट जारी केलेला आहे आणि हवामान खात्याने ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही सावधान राहा, सतर्क राहा, कारण पावसाचा आता जोर वाढणार आहे. हे बघा, कोणकोणत्या भागात काय इशारे दिलेले आहेत त्याबद्दल माहिती बघा. तर आजपासून पुढील 3 दिवस कोकण किनारपट्टीसह रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. बघा, कुठे कुठे जोरदार पावसाची शक्यता आहे. किनारपट्टीसह बघा, कोकण किनारपट्टीसह पुढील 3 दिवस जोरदार पाऊस येणार आहे. रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. यासोबतच पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथ्यालाही येलो अलर्ट
देण्यात आला आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे। जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा हलक्या सरी पडू शकतात। ओके, तर अशा पद्धतीने पावसासंदर्भात ही सर्वात मोठी बातमी आहे। तर कुठे कुठे पाऊस पडणार आहे पुढील 24 तासात, पुढील 2-3 दिवसात कुठे कुठे जोरदार पाऊस पडणार आहे त्याबद्दल आपण सर्व माहिती बघितली। चला, ही बातमी तुम्हाला समजली, पुढील बातमी बघा आता। चला, बातमी नंबर 2 बघा। सर्वात मोठी बातमी पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे। बघा, पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे। लवकर होणार नवा रेल्वे मार्ग, कुठून आणि कुठपर्यंत असणार बघा त्याबद्दल माहिती आलेली आहे। हे बघा, पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। पुण्याला आणखीन एक लोह मार्ग मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांसाठी नवीन लोहमार्गाची घोषणा केली आहे। तसेच त्याचा मार्ग कसा असेल हे देखील स्पष्ट केलं आहे। तर बघा, सर्वात मोठी बातमी आलेली आहे। तर बघा, पुणे येथे अजून एक नवीन लोहमार्ग येणार आहे आणि ही सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। तर पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे। लवकरच आता नवा रेल्वे मार्ग मिळणार आहे। आता तो कुठे आणि कुठपर्यंत असणार आहे त्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। हे बघा, हा लोहमार्ग तळेगाव, हे बघा, तळेगाव दाभाडे ते चाकण रांजणगाव मार्गे उरुडी कांचनपर्यंत असेल आणि या नवीन रेल्वे मार्गामुळे पुणे स्थानकावरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले। अजित पवार यांनी स्वतः भोसरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहीर सभेत बोलताना या संदर्भातील घोषणा केली आहे। हे बघा, तर काय म्हणाले अजित पवार, तर अजित पवार साहेब काय म्हणाले बघा त्याबद्दल माहिती बघा। तर अजित पवार म्हणाले, पुण्याभोवती रिंग रोड न केल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील वाहतूक कोंडी सुटणार नाही। रिंग रोडची निविदा काढण्यात आली असून त्याला समांतर लोहमार्ग बांधणे आवश्यक आहे। तळेगाव दाभाडे ते चाकण रांजणगाव मार्गे उरुडी कांचन असा हा लोहमार्ग रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन आहे, असेही ते म्हणाले बघा। तर बघा, सर्वात मोठी बातमी ती पुणेकरांसाठी। तर आता पुणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी, लवकरच आता नवा जो काही रेल्वे मार्ग आहे तो येणार आहे आणि या संदर्भात महत्त्वाची माहिती मिळाली आहे। तर आणखीन एक लोहमार्ग मिळणार आहे पुणेकरांना आणि तळेगाव दाभाडे ते चाकण रांजणगाव मार्गे उरुडी कांचनपर्यंत असेल हा रेल्वे मार्ग। ओके, लोहमार्ग। चला, हे तुम्हाला समजलं, ही बातमी समजली। चला, आता पुढील जी महत्त्वाची बातमी आहे, पुढील बातमी बघा। ही बातमी समजली तुम्हाला, पुढील बातमी बघा। चला, बातमी नंबर 3 बघा। आता सर्वात मोठी बातमी आहे बातमी नंबर 3। तर बघा, लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात 5 प्रवासी 2 केबिन क्रू बेशुद्ध पडले। बघा, एअर इंडियाच्या विमानात पुन्हा धक्कादायक प्रकार घडला आहे। लंडनहून मुंबईत येणाऱ्या विमानातील 5 प्रवासी 2 केबिन क्रू बेशुद्ध पडल्याची घटना घडली आहे। पुढे बघा, मुंबईत या विमानाचे लँडिंग झाले। या प्रकारामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। अहमदाबाद लंडन विमान दुर्घटनेत 242 प्रवाशांचा मृत्यू झाला। हे दुर्घटनाग्रस्त विमान एअर इंडियाचे होते। यानंतर एअर इंडियाच्या विमानाच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत बघा। तर AI-130 हे विमान लंडन हिथ्रोहून मुंबईला येत होते। या प्रवासादरम्यान विमानात 5 प्रवाशांनी आणि 2 कर्मचाऱ्यांनी उड्डाणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चक्कर येणे आणि मळमळ होणे अशी तक्रार नोंदवली। मुंबई विमानतळावर या प्रकारची माहिती देण्यात आली। मुंबई विमानतळावर AI-130 हे बघा AI-130 या विमानाचे सुरक्षित लँडिंग करण्यात आले आहे।
विमान मुंबईत सुरक्षितपणे उतरल्यानंतर वैद्यकीय पथक तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी सज्ज होते, अशी माहिती मुंबई विमानतळ मॅनेजमेंटकडून देण्यात आली. तर बघा, तर एअर इंडियाचं जे विमान होतं AI-130 हे विमान होतं, हे लंडनहून मुंबईला येत होतं आणि या दरम्यान जे काही 5 प्रवासी आहेत, या 5 प्रवासी आणि 2 केबिन क्रू बेशुद्ध पडले आहेत एअर इंडियाच्या विमानात आणि हा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. तर विमान व्यवस्थितपणे लँडिंग करण्यात आलं, सुरक्षित लँडिंग झालेलं आहे, काही टेन्शन नाही त्यामध्ये. परंतु बघा, एअर इंडियाच्या विमानामध्ये काही ना काही प्रकार समोर येतच आहे. मागच्या वेळी जो काही अपघात झाला, अहमदाबाद विमान अपघात, त्यामुळे एअर इंडियाच्या तक्रारी वाढतच आहेत. एअर इंडियाच्या विमानाच्या अनेक तक्रारी समोर येत आहेत आणि ही देखील एक तक्रार समोर आली. आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये जे काही सांगण्यात आलं ते बघा, इथे काय सांगण्यात आलं आहे. तर उड्डाणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये चक्कर येणे आणि मळमळ होणे अशी तक्रार नोंदवलेली आहे. ओके, ठीक आहे. ही बातमी देखील महत्त्वाची होती, ही बातमी देखील तुम्हाला समजली. चला आता पुढील जी महत्त्वाची बातमी आहे, शेवटची बातमी बघून जा. आता आपण शेवटची बातमी बघणार आहोत, त्यानंतर आपण व्हिडिओ थांबूया. चला शेवटची बातमी बघून जा. महत्त्वाची बातमी आहे, कामाची बातमी आहे. चला शेवटची बातमी नंबर 4 बघा. PM किसान 20वा हप्ता केव्हा मिळणार, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची तारीख जाहीर. हे बघा, तर सर्वजण PM किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत आहेत. जून हप्ता कधी येणार सर्वजण प्रश्न देखील विचारत आहेत. तर बघा, मोठी अपडेट आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारद्वारे चालवली जाणारी एक महत्त्वाची योजना आहे, जे देशातील लघु व सीमांत शेतकऱ्यांना थेट आर्थिक सहाय्य पुरवते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये 3 समान हप्त्यांमध्ये प्रत्येक हप्ता 2,000 रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेतीशी संबंधित खर्च भागवण्यास मदत करणे आणि त्यांची आर्थिक स्थिरता मजबूत करणे आहे. हे बघा, PM किसान योजनेमार्फत एका वर्षात तुम्हाला 6,000 रुपये मिळतात, बरोबर. एका वर्षात तुम्हाला 6,000 रुपये मिळतात आणि प्रत्येक हप्ता 2,000 रुपयाचा असतो आणि 4 महिन्याच्या गॅपमध्ये हा हप्ता मिळत असतो, बरोबर. 4 महिन्याच्या हप्त्याच्या गॅपमध्ये हा 2,000 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यात पडत असतो, शेतकरी भावांच्या खात्यात, PM किसान योजनेचा, बरोबर. तर बघा, आता अपडेट काय समोर आलेलं आहे, हे अपडेट फार महत्त्वाचे आहे. अपडेट समजून घ्या. आता महत्त्वाचे अपडेट हे बघा, सर्वजण आता 20वा हप्त्याची वाट बघत आहेत, तर त्याबद्दल जी माहिती समोर आली आहे तर माहिती बघा. 20वा हप्ता कधी मिळणार हे बघा, माहिती बघा. मिळालेल्या अद्ययावत माहितीनुसार PM किसान योजनेचा 20वा हप्ता जून 2025 पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. तर याच महिन्यात तुमच्या खात्यात पैसे येतील, त्यामुळे अचानकपणे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यात 2,000 रुपये जमा होणार आहेत PM किसान योजनेचे, शेतकरी बंधूंनो. तथापि अंतिम तारीख अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल, त्यामुळे शेतकऱ्यांनी pmkisan.government.in या अधिकृत वेबसाईटवर वेळोवेळी पाहणी करावी व संदेशावर लक्ष ठेवावे. बघा, आणि तुम्हाला याबद्दल घोषणा पण मिळेल. pmkisan.government.in ही वेबसाईट बघा, या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही चेक करा, तिथे काही घोषणा आली का, काही संदेश आला का, कारण घोषणेनंतरच तुम्हाला हे स्पष्ट होईल की PM किसान योजनेचा हप्ता कधी येईल. आणि सांगता येत नाही अचानकपणे आता केव्हाही तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत 2,000 रुपये. आलं लक्षात? ठीक आहे, ही बातमी पण तुम्हाला समजली PM किसान योजनेसंदर्भात. चला आता पुढील महत्त्वाची माहिती समजून घ्या. तर आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व महत्त्वाची माहिती बघितल्या, सर्व ताज्या बातम्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात पण माहिती बघितली. आपण या व्हिडिओमध्ये PM किसान योजनेच्या 20वा हप्त्याबद्दल सर्व माहिती बघितली. तर शेतकरी बंधूंच्या खात्यात 20वा हप्ता कधी जमा होणार आहे, सर्वजण वाट बघत आहेत.
तर हप्ता कधी जमवणार आहे याबद्दल सर्व माहिती आपण बघितली. त्यानंतर आपण बघितली माहिती लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानासंदर्भात. तर बघा त्यामध्ये 5 प्रवासी आणि 2 केबिन क्रू बेशुद्ध पडले होते, त्याबद्दल जी माहिती समोर आली होती ती माहिती पण तुम्हाला नीटपणे मी समजून सांगितली. तर ही बातमी पण व्यवस्थितपणे तुम्हाला समजली. त्यानंतर आपण महत्त्वाची बातमी बघितली, ती बातमी म्हणजे पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी होती. पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, तर आता लवकरच होणार नवा रेल्वे मार्ग आणि कुठून कुठपर्यंत तो असणार आहे त्याबद्दल पण आपण माहिती बघितली. व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व काही मी सांगितलं. त्यानंतर आपण बातमी बघितली महत्त्वाची, ती बातमी म्हणजे राज्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा, कोणते जिल्हे धोक्यात आहेत. बघा हवामान खात्याची गंभीर सूचना, त्या सूचना पण आपण बघितल्या. हवामान विभागाने जी माहिती दिली होती पावसासंदर्भात ती माहिती देखील आपण बघितली. आणि आपण लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबद्दल माहिती बघितली. एवढी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. सर्व माहिती कामाची होती, महत्त्वाची होती. सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. ओके ठीक आहे. मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. लाडकी बहीण योजना किंवा इतर योजनेसंदर्भात अपडेट, अशाच अपडेट पाहण्यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद बहिणींनो, आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये.